आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार तुकाराम काते सर जोडले गेलेले आहेत। आज त्यांनी एक महत्त्वाची लक्षवेधी मांडली होती, त्याच संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय कोणती लक्षवेधी होती। सर काय सांगाल, कोणती नेमकी लक्षवेधी होती? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात तुम्ही एक महत्त्वाची आज लक्षवेधी मांडली होती, काय नेमकं झालं आणि पुढे काय होणार आहे? आज लक्षवेधी होती खरं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात, कारण का मुंबई महानगरपालिकेने 50 वर्षापूर्वी जिथे कोण घाटल्यामध्ये जायचं नाही अशा ठिकाणी त्यांना घरं दिली होती आणि चिखल होतं, हे होतं, त्यातून त्यांनी ते तिथे राहायला गेले आणि ती जागा त्यांची राहिली नाही तर सर्व जागा गेली असती। परंतु मुंबई महानगरपालिकेने कामगार म्हणून राहायला दिले आणि ते राहत होते, परंतु त्यांना स्वतःला ओनरशिप वरती घरं पाहिजे होती, तर मुंबई महानगरपालिका देत नव्हती। म्हणून ते कामगार सर्व बाळासाहेबांकडे गेले होते, बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होते। बाळासाहेबांनी त्यांना मुंबईमधून मराठी माणूस बाहेर जायला नको म्हणून बाळासाहेबांनी त्यावेळेचे तत्कालीन महापौर चंद्रकांत पडवळ साहेब यांना फोन करून सांगितलं की मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाता कामा नये, यांची जी घरं आहेत ती घरं आपण ताबडतोब त्यांच्या ओनरशिपनी द्या असं सांगितल्यानंतर तत्कालीन त्यावेळेचे आयुक्त आणि महापौर आणि सभागृहामध्ये एक ठराव मांडला की जे आहेत त्यांना 50% EPSI मुंबई महानगरपालिकेने घ्यावा, 50% EPSI कामगारांना द्यावा आणि त्यांनी स्वतःच्या खर्चाने बिल्डिंग बांधावी आणि तिथे राहावं असा एक ठराव झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ठराव झाल्यानंतर महापौर गेले, आयुक्त गेले, नवीन आयुक्त आले, त्यांनी नवीन कायदा काढला की असं काय त्यांना द्यायचं नाही, असं काय करायचं नाही, कामगार आहेत, कामगार घेतील आणि निघून जातील। परंतु कामगारांनी त्यांच्या स्वतःच्या आपला गृहनिर्माण संस्था त्यांनी बनवल्या आणि त्यांनी घरं काय घेतली नाही, असेच राहिले। मग आता काही कामगार रिटायर झाल्या कारणाने त्यांची ग्रॅज्युटी, त्यांचं प्रायव्हेट फंड, त्यांच्या इतर काय देणं घेणं होते ते सर्व महानगरपालिकेने थांबवलं। त्याच्यामुळे काय झालं, कामगारांवरती उपासमार आली। म्हणजे ग्रॅज्युटी भेटते ते तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ग्रॅज्युटी ते घेतात, वापरतात, खातात, पितात आणि राहतात। परंतु ते ग्रॅज्युटी आणि प्रायव्हेट फंड दिल्या ना कारणाने त्यांची उपासमार झाली। हे कधीपासून थांबवण्यात आलेलं आहे ग्रॅज्युएटी आणि इतर? 2008 पासून नवीन आयुक्त आले, त्या आयुक्तांनी ते थांबवलं। असं कायद्यामध्ये 1/3 थांबवायला लागतं, खोली खाली करत नाही, तो 1/3 ठेवा, बाकीचं तरी द्या ना, म्हणजे त्यांचं जीवन त्यांचं चालू राहील, त्यांना जगण्याचं साधन मिळेल, जेवायला काहीतरी भेटेल। परंतु ते न बघता महानगरपालिकेने डायरेक्ट 2008ला ऑर्डर काढली की त्यांचं काहीच तुम्ही देता कामा नये। 2008 पासून जे रिटायर झाले त्या कामगारांना काहीच मिळालं नाही। आज परिस्थिती खूप घाटल्यातली माझी खराब आहे। म्हणून तुम्हाला माहिती असेल गणपतीचं मंदिर आहे, त्या गणपतीच्या मंदिराच्या बाजूला एक वयस्कर बाई आहे तांबे म्हणून, तिचे खरं म्हणजे खायचे वांदे झाले, तिचे रिटायरमेंटचे पैसे मिळाले नाही, काय नाही मिळाले, खोली खाली केली नाही म्हणून। परंतु आज शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने, शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सभागृहामध्ये हा विषय आला, लक्षवेधी आली आणि लक्षवेधीमध्ये पूर्ण ग्रॅज्युटी त्यांना 15 दिवसात द्यावी आणि त्यांचं सर्व देणं घेणं 15 दिवसात महानगरपालिकेने द्यायला पाहिजे। आणि घाटल्यामध्ये 3K आला आहे खारदेवनगरमध्ये, त्या 3Kमध्ये अंतर्गत ह्या जेवढ्या काय झोपड्या आहेत 376 त्यांना सर्वांना घरं देण्यात यावी असं माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारला आदेश आणि महानगरपालिकेला आदेश दिले। शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, खरं तर हा खूप महत्त्वाचा आदेश आहे, काय टाइम बाउंड पिरियड दिलेला आहे का की इतक्या दिवसांमध्ये? 15 दिवसात त्यांचं ग्रॅज्युएटी आणि हे द्यायलाच पाहिजे, 15 दिवसात द्यायलाच पाहिजे। म्हणजे जे उपासमार करतायत ते कमीत 2 पैसे भेटतील आणि त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ना। काही मेले, कितीतरी बिचारे घरवाले त्या कॉलनीमध्ये राहणारे मेले, आता आहेत ते तरी जिवंत राहायला पाहिजेत। तर शिंदेसाहेबांनी अतिशय चांगलं भूमिका घेतली आणि सहकार्य केलं काटल्यातल्या लोकांना आणि खारदेवनगरच्या लोकांना खूप बरं वाटेल की बाबा काही ना काहीतरी झालं आहे। खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन रोहित मी सूरज मसूरकर, साम TV मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.